हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट गायडन्स मी तुम्हाला देणार आहे की पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन कसं करता येईल, त्याचा सिलेबस कसा असेल किंवा काय आणखीन त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे एफर्ट्स टाकावे लागतील किंवा सिलेबस व्यतिरिक्त आणखीन कशावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. सो प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ओके. सो या पॉइंटमध्ये किंवा या सेशनमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पॉइंट्स बघायला मिळतील. एक तर आहे एक्झाम पॅटर्न कसा आहे, एलिजिबिलिटी काय आहे, इथे तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल जर कोणी फर्स्ट टाइम प्रिपरेशन करत असेल त्यांच्यासाठी. सिलेबस ब्रेकडाऊन की 10 युनिट्सचा जो सिलेबस आहे, ज्याचा सेपरेट व्हिडिओ मी 10 युनिट्सचा बनवलेला आहे, कोणत्या कोणत्या युनिट्समध्ये काय काय आहे त्याचा. तर ते युनिटचं ब्रेकडाऊन मी याच्यामध्ये दाखवणार आहे तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्ही इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करू शकता. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुम्ही कशा पद्धतीने आखू शकता त्याच्याबद्दल थोडंसं याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि पास्ट ट्रेंड्स कसे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. वेटेज पर्सेंटेज वाईज कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन्स विचारले गेलेत हे पर्सेंटेज मध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन्स कसे येऊ शकतात किंवा त्याच्यावरती कसा आपण प्रिपरेशन करू शकतो प्रॅक्टिस क्वेश्चन्सनी, काय फायदा होईल त्याचा तो आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सो एक्झाम ओव्हरव्ह्यू जर बघायला गेलो तर इथे कॉमनली दोन पेपर आहेत MS सेट एक्झामचे स्ट्रक्चर प्रमाणे. पेपर 1 टीचिंग रिसर्च ॲप्टिट्यूड आणि टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन्स असणार आहेत 100 मार्क्ससाठी. पेपर 2 इकॉनॉमिक्स ज्याच्यावरती आपण फोकस करतोय त्यामध्ये पूर्ण 100 क्वेश्चन्स असणार आहेत 20 मार्क्ससाठी. 3 तासाचा हा पेपर असणार आहे. 3 तासामध्ये 2 तास हे तुम्हाला पेपर 2 साठी असणार आहेत आणि पेपर 1 साठी 1 आवर, असा टोटल 3 आवर्सचा हा पेपर असणार आहे. कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे. जे फर्स्ट टाइम प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी ह्या बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्यामुळे मी इथे हे स्पेसिफाय करते. ठीक आहे. एलिजिबिलिटी काय आहे तर मास्टर्स डिग्री इन इकॉनॉमिक्स विथ 55% मार्क्स, 55 फॉर रिझर्व कॅटेगरीज. ठीक आहे. 50% म्हणजे तुम्हाला जर या एक्झामला अप्लाय करायचं असेल तर 55 मार्क्स तुम्हाला मिनिमम पडलेले असायला पाहिजे डिग्रीमध्ये, मास्टर्स डिग्रीमध्ये. म्हणजे तुम्हाला मास्टर्स डिग्री कंपल्सरी आहे. सो असा हा एक एक्झाम स्ट्रक्चर आहे. या एक्झामला MS सेट एक्झाम म्हणतात. आता ही MS सेटची जी एक्झाम आहे ती 15 जूनला आहे. ठीक आहे. 2025 ची एक्झाम. ठीक आहे. याच्या ज्या आधी एक्झाम झाल्या होत्या त्यांच्या डेट्स आणि त्यांचा ट्रेंड तुम्हाला बघायला मिळेल. मी आणखीन एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये. सो ही 15 जूनच्या एक्झामला टार्गेट करण्यासाठी हा बेसिक गोष्टी जे नवीन लोक स्टार्ट करतात, प्रिपेअर करतात किंवा जे स्टुडंट्स जे ऑलरेडी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी तर ह्या डेटला टार्गेट करत आपण हे प्रिपरेशन सुरू करणार आहोत. सो आम्ही तुम्हाला या प्रिपरेशन मध्ये हेल्प करू शकतो. कसं तर MS सेट इकॉनॉमिक्स पेपर 2 साठी 2025च्या एक्झामसाठी फुल कोर्स घेऊन आलो स्पेशली फॉर इकॉनॉमिक्स. सो या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स. म्हणजेच याच्यामध्ये पेपर 2 चा कोर्स मध्ये तुमचं पेपर 1 चं देखील प्रिपरेशन होणार आहे. म्हणजे तुमचं सक्सेस जे आहे ते इथे पूर्णपणे आम्ही या कोर्समध्ये आणलेलं आहे. ठीक आहे. याची न्यू बॅच जी आहे ती 3rd फेब पासून स्टार्ट होते. फीस जी आहे ती 10,000 आहे, पण 30% डिस्काउंट याचं 1 फेब पर्यंत तुम्हाला मिळणार आहे. 7,000 त्याची फीस होईल मग आफ्टर 30% डिस्काउंट. प्रोसिजर एकदम सिंपल आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच जॉईन व्हा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. कारण 15 जून ही आपली एक्झामची टार्गेटेड डेट आहे, त्यानुसार आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आपण बघितलं की 200 मार्कांसाठी हा पेपर आहे. ठीक आहे. टोटल आपण बघितलं होतं की 100 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 200 मार्क्स असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे एक क्वेश्चन हा 2 मार्कला आहे. ठीक आहे. सो हा तर एक कॉमन म्हणजे सगळ्यांना ऑलमोस्ट जे प्रिपरेशनला सुरू केलेलं आहेत तर सगळ्यांना हे सिलेबस किंवा हा पॅटर्न माहिती आहे. सो इकॉनॉमिक्स मधले 10 टोटल युनिट आहे. त्या 10 टोटल युनिट पैकी तुम्हाला प्रिपेअर करणारे कोणते कोणते पॉइंट्स आहेत तर सूक्ष्म अर्थशास्त्र मध्ये डिमांड अँड सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठा, त्याच्यानंतर मार्केट स्ट्रक्चर म्हणजे बाजाराची संरचना कशी असणार आहे आणि ग्राहकाचं वर्तन हे खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. ब्रेकडाऊन म्हणजे काय, इथे मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगते की त्या युनिट्स मधले कुठले इम्पॉर्टंट असे चॅप्टर्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही भर दिलात तर मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी तुम्हाला हे हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. देन मॅक्रो इकॉनॉमिक्स में स्पेशल एक फोकस्ड
टॉपिक्सचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय, तो देखील तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं की कोणत्या युनिटमधले कुठले टॉपिक्स येतील. हे एक ढोबळमानाने सिलेबस ब्रेकडाऊनमध्ये तुम्हाला सांगितलेलं की त्यामध्ये कुठले पॉईंट्स जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्र, ज्यामध्ये जीडीपी, इन्फ्लेशन, फिस्कल मॉनिटरी पॉलिसी, ISLM मॉडेल हे सगळ्या गोष्टी येणार आहेत सेकंड युनिट मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. ठीक आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स म्हणजे आपलं अर्थशास्त्र विकासात्मक अर्थशास्त्र किंवा विकासाचं अर्थशास्त्र, ज्यामध्ये ग्रोथ मॉडेल्स आहेत वेगवेगळे. ठीक आहे. आपल्या जे सेशन्स आधीचे झालेले किंवा आधीच्या बॅचेस मध्ये आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. ठीक आहे. जो की खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वेळेला याच्यावरती एक तरी क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ डेव्हलपमेंट. व्हॉट इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? डेव्हलपमेंट हा एक पॉइंट आहे जो इथे कंपल्सरी तुम्हाला मेन्शन करावा लागतो किंवा प्रिपेअर करावा लागतो. सॉरी. त्याच्यानंतर पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त. तर बजेटिंग काय आहे, टॅक्सेशन काय आहे, फिस्कल पॉलिसी काय आहेत, हे IMP पॉइंट्स आहेत आणि त्याच्यावरती बेस्ड वेगवेगळ्या ज्या इक्वेशन्स असतील किंवा त्याच्यावरती बेस्ड टॅक्सेशन पॉलिसीज असतील, फिस्कल पॉलिसी असतील, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन किंवा गव्हर्नमेंट कशा पद्धतीने फिस्कल पॉलिसी अप्लाय करतं, ह्या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला युनिटमध्ये अभ्यासता येईल. त्यानंतर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये मग ट्रेड थेरीज आहेत इम्पॉर्टंट. WTO काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट, ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांना महत्व आपण देणार आहोत या युनिट्स मध्ये. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी म्हणजे आपली भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे इंडियन इकॉनॉमी मध्ये कोणत्या गोष्टी जास्त भर म्हणजे याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तर 5 इयर प्लान्स. तुम्हाला प्रत्येक आतापर्यंत जे 5 इयर्स प्लान झालेले आहेत त्या 5 इयर प्लॅन मध्ये काय काय इम्पॉर्टंट होतं, काय काय गोष्टी हायलाइट झालेल्या आहेत, त्याचा इकॉनॉमीला फायदा झालेला आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्याच्यामुळे झालेली आहे किंवा त्याचा आत्ता काय इफेक्ट पडतोय, त्याच्यामध्ये नवीन बदल काय झालेले आहेत, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातील. त्याच्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि डेमोग्राफिक्स, हे सगळ्या गोष्टींवरती म्हणजे या युनिट मधून या गोष्टींवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. सो आय एम 90% शुअर की या टॉपिक मध्ये हे सगळ्या टॉपिक्स मध्ये एक तरी क्वेश्चन तुम्हाला येतोच. याच्यामध्ये आता युनिट वाईज जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्या युनिट मध्ये डिटेल मध्ये बघायला गेलं तर भरपूर टॉपिक्स आहेत, पण ह्या टॉपिक्सला तुम्ही सोडून चालणार नाही. ठीक आहे. सो क्वांटिटेटिव्ह मेथड्स म्हणजे जे आपले जे युनिट्स आहेत मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी आणि इकॉनॉमेट्रिक्स हेच टॉपिक आहेत आणि या टॉपिक मधलं तुम्हाला थोडं थोडं प्रिपरेशन करायचं असतं. बाकी सगळं जे मॅथमॅटिकल इक्वेशन्स असतात ते या बाकीच्या युनिट्स मधले जे इक्वेशन्स असतील, फॉर्म्युलेज असतील त्याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं जाऊ शकतं. सिलेबसचा ब्रेकडाऊन नुसार प्रिपरेशनला सुरुवात करू शकतो. ठीक आहे. सो कशा पद्धतीने इथे प्लॅन करू शकता, इथे मी काही सॅम्पल स्टँडर्ड बुक्सची नावं दिलेली आहेत. ठीक आहे. स्टँडर्ड बुक्स तुम्हाला यूज करावे लागतील. कुठेही नोट्स तुम्हाला तर मिळतीलच, पण त्या नोट्स मध्ये तुम्हाला जे प्रिपरेशन मिळणार आहे ते मोजकं मिळणार आहे. ठीक आहे. सपोज एखादा क्वेश्चन त्या नोट्सच्या बाहेर झालं तर ते मिस होऊ नये यासाठी हे जे स्टँडर्ड बुक्स आहेत ते तुम्हाला ऍटलिस्ट सगळं बुक नाही पण ऍटलिस्ट एकदा तरी तुम्हाला काय ऍज अ स्टोरी म्हणून वाचून काढायचं आहे. ज्यांच्याकडे आता प्रिपरेशनला तुम्ही स्टार्ट केलं असेल तर हे बुक वाचायला पूर्ण वेळ नसणार आहे, मग त्यांच्यासाठी नोट्स हे उपयोगी असणार आहे. ठीक आहे. मग यांचे काही म्हणजे यांच्या स्टँडर्ड बुक्स मध्ये जे काही हायलाइटेड इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील ते तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. डॉनबस फिशर यांचं मॅक्रो इकॉनॉमिक्स हे जे बुक्स आहेत ते इंग्लिश मधले बुक्स आहेत. ठीक आहे. मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मराठी बुक्सचे पण लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, तर तुम्ही तिकडून बघू शकता की कोणत्या युनिटसाठी कोणते बुक्स वापरू शकता. ठीक आहे. हा झाला एक प्लॅन की ज्याच्यामध्ये तुम्ही स्टँडर्ड बुक्स यूज करू शकता फॉर द रेफरन्स. ठीक आहे. प्रिपरेशन मध्ये याच्या पुढे जाऊन तुम्हाला जर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी मध्ये जे तुम्हाला इम्पॉर्टंट किंवा भर द्यायचा आहे ते म्हणजे अनालाइज द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. जे मागच्या वर्षीचे पेपर आहेत 2017च्या पुढचे पेपर्स ते 2024 पर्यंतचे जे पेपर आहे ते सगळे तुम्हाला अनालाइज करायचं तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचं प्रिपरेशन करायचं आहे आपल्याला, दोघींनाही समान वेटेज द्यायचं आहे. सो 2017 ते 2024 मधले पेपर 1 पेपर 2 दोन्हीही सॉल्व्ह करायचे आहेत, अनालाइज करायचं आहे. ठीक आहे. सॉल्व्ह करायचं म्हणजे किती मार्क्स मिळाले बघायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. त्या पेपरमध्ये क्वेश्चन्स कुठले आले होते, त्या पेपरमध्ये कोणत्या युनिटवरती कसा क्वेश्चन विचारला गेला होता, डिमांड आणि सप्लाय वरचा क्वेश्चन कशा पद्धतीने तिथे विचारला गेला होता आणि त्यातल्या कुठल्या पॉइंटवरती त्यांनी प्रश्न विचारला होता. जसे की डिमांड अँड सप्लायचे
थिअरी विचारली होती. थिअरीचे अझम्पशन्स वरती तो क्वेश्चन विचारला होता. गृहीतकावरती तो प्रश्न विचारला होता. अशा पद्धतीने तुम्हाला त्या पेपरचं अॅनालायझेशन करायचंय, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये काय क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि कशा पद्धतीने क्वेश्चन फिरवले जाऊ शकतात त्या टॉपिक वरचे हे तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही अॅनालायझेशन कराल त्यावेळेस. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला ऍटलीस्ट 5 ते 10 फुल लेंथ टेस्ट सोडवायचे. ठीक आहे. इथे 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 7 वर्षाचे येतात, पण यामध्ये काही एक्झाम झालेल्या नाहीयेत. तर 5 ते 6 पेपर तुम्हाला मिळतील प्रिव्हियस इयरचे. ठीक आहे. पीव्हीचे आपल्याकडे जे कोर्स आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी पीवायक्यूज किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन तुम्हाला अवेलेबल आहेत. पण जर तुम्हाला ते म्हणजे तरी याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर पीवायक्यूज तुम्हाला वेबसाईट वरती क्वेश्चन पेपर मिळतील, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे विथ तुमचं सोल्युशन. ठीक आहे. सोल्युशन बघायचंय काय येणार आहे, काय आलं असेल त्याच्यावरून. त्याच्याशिवाय ह्या 7 पेपर शिवाय 5 ते 10 टेस्ट मॉक टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे विथ टाइमर, टाइम लावून सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे रिवाइज करायचा आहे ते म्हणजे फॉर्म्युले आणि कन्सेप्ट. ठीक आहे. इकॉनॉमिक्स मध्ये आणि पेपर 1 दोन्ही मध्ये तुम्हाला जे जे फॉर्म्युलाज असतील आणि ज्या ज्या कन्सेप्ट असतील तुम्ही अभ्यास करताना एका पेपर वरती किंवा एका बुक मध्ये कंटिन्यू नोट करत जायचं. युनिट दिस, चॅप्टर दिस, त्याच्यामधले फॉर्म्युला आणि त्याच्यामधल्या कन्सेप्ट. ठीक आहे. शॉर्ट मध्ये त्या लिहायच्यात आणि ते तुम्हाला नंतर रिवाइज करण्यासाठी उपयोगी होतात. प्रत्येक युनिट मधली कुठली कन्सेप्ट आहे ती लक्षात येईल. कन्सेप्ट एक सिंगल वर्ड आणि त्याची कन्सेप्ट तुम्हाला समजत असते, तर त्या वर्ड वरून तुम्हाला लक्षात येईल की हा जो प्रश्न आहे समोरचा तो कुठल्या युनिट मधला आहे किंवा कुठल्या चॅप्टर मधला आहे. आणि मग त्याच्यावर तुम्ही एखादा क्वेश्चन म्हणजे ती कन्सेप्ट तुम्हाला माहितही नसली तरी त्या कन्सेप्टच्या नावावरून कुठल्या युनिट मध्ये जर आठवलं तर त्याचं तुमचं पॉसिबल आन्सर काय येऊ शकतं हे तुम्ही आन्सर देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी सांगितलं होतं की क्वेश्चनचा ट्रेंड किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स. आता मोस्टली 10 युनिट्सला वेटेज दिलेला आहे 10 क्वेश्चनचं. ठीक आहे. प्रत्येक युनिटला 10 क्वेश्चन्स म्हणजे 10 युनिटला 100 क्वेश्चन्स अशा पद्धतीने वेटेज दिलेलं आहे. पण आतापर्यंत जे काही आपण हे बघितलेलं आहे म्हणजे ट्रेंड जो बघितलेला आहे त्याच्यामध्ये मायक्रो आणि मॅक्रोला 30% वेटेज दिलेलं आहे. इंडियन इकॉनॉमी आणि डेव्हलपमेंटला 25% वेटेज, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स रिसर्च ऍप्टिट्यूडला 20% आणि पब्लिक फायनान्स इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सला 15%, जनरल इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक हिस्ट्रीला 10%. ठीक आहे. आता हे प्रत्येक युनिट मध्ये. ठीक आहे. जर तुम्ही क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स अँड रिसर्च ऍप्टिट्यूड हा जर पॉईंट घेतला ज्याला 20% मार्क म्हणजे 20% वेटेज दिलेलं आहे क्वेश्चनचं, तर मग इंडियन इकॉनॉमी मधला पण असू शकतो किंवा मग तो इंटरनॅशनल ट्रेड मधला पण असू शकतो, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मधला, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मधला पण तो क्वेश्चन असू शकतो. हे काय आहेत 10 युनिट या सगळ्या वेटेज मध्ये दिलेला आहे किंवा विभागलेला आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने क्वेश्चनचा ट्रेंड्स इथे इकॉनॉमिक्स सेट साठी आलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. वेटेज आपल्याला हेच कन्सिडर करायचं की प्रत्येक युनिटला 10 क्वेश्चन असं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा पेपर समोर येतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक युनिट वरचे 10 क्वेश्चन्स ऍक्च्युअली नसतात. तर या पद्धतीने त्यांचं वेटेज कमी जास्त होत असतो. पण त्यातही या वेटेज नुसार तुम्हाला त्या युनिट वरती प्रश्न मिळतील. म्हणजे तुम्हाला मायक्रो आणि मॅक्रो युनिट सोडून चालणार नाहीत, कारण 30% क्वेश्चन्स हे त्याच्यावरचे असतात. ठीक आहे. ओके. सो त्यानंतर मॉक टेस्ट अँड सॅम्पल क्वेश्चन्स. जसं आता इथे एक क्वेश्चन दिलेलं आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अझम्पशन ऑफ रिकार्डियन थेअरी ऑफ रेंट. ठीक आहे. रिकार्डो यांची रेंट थेअरी आहे. सो यातला कोणतं करेक्ट आन्सर असेल जे फॉलोइंग अझम्पशन म्हणजे ह्यातलं कुठलं अझम्पशन हे करेक्ट आहे रिकार्डियन थेअरीचं. परफेक्ट कॉम्पिटिशन, डिफरन्शियल प्रोडक्टिव्हिटी, मार्जिनल युटिलिटी अँड लॉ ऑफ डिमांड. ठीक आहे. त्याच्याच नंतर दुसरा क्वेश्चन आहे द फिलिप्स कर्व शोज द रिलेशनशिप बिटवीन, कशामध्ये दाखवतो हे ऑप्शन्स विचारलेले असतात. क्वेश्चन. ठीक आहे. 1 क्वेश्चन 1 4 ऑप्शन्स. ठीक आहे. ओके. सो इथे सगळ्यात पहिलं जे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कुठल्याही स्टडीचं किंवा एक्झामचं प्रिपरेशन करताना तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असते. ठीक आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे एक काम केल्यानंतर म्हणजे समजा डेली तुम्ही 2 तास जर काम अभ्यासाला देणार असाल तर डेली एक्झाम पर्यंत 2 आवर्स दिले पाहिजेत. ठीक आहे. एक्झाम जवळ असेल तेव्हा 3 आवर्स दिले तरी बेटर असणार आहे, पण त्यांच्यामध्ये कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. प्रॅक्टिस डेली झाली पाहिजे. फक्त तुम्ही वाचताय, कुठल्याही नोट्स न काढता किंवा फक्त तुम्ही लिहिताय न वाचता, न समजून घेता, दॅट विल नॉट वर्क. ठीक आहे. ते काही काम करणार नाहीये तुमच्या एक्झाम मध्ये, त्याच्यावरती कुठलाही परिणाम दिसून येणार नाहीये. म्हणून डेली प्रॅक्टिस पण करायचे. एक क्वेश्चन पेपर किंवा ऍटलीस्ट 10 क्वेश्चन तरी तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. ऍटलीस्ट एकमेकांना विचारा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले
स्वतःवरती विश्वास ठेवा की तुम्ही ही जी गोष्ट आहे, तुम्ही हे जे सक्सेस एक्झाम मध्ये मिळवणार आहात. ठीक आहे, हे जे सक्सेस आहे, ही जी 2025 ची एक्झाम आहे, ते फक्त आणि फक्त तुमची आहे. तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे काय करूया, प्रिपरेशन जे आहे फुल मोटिवेशनने कम्प्लीट प्रिपरेशन वरती लक्ष देऊया, जेणेकरून आपल्याला या एक्झाम मध्ये सक्सेस होता येईल. ओके. ओके, तुमचे काही डाउट्स, तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला तिकडे इन्फॉर्म करेल. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू एव्हरीवन.